नमस्कार. तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे. जिरे आणि मोहरी तडतडत आहे इकडे. जिरे मोहरी घातलेली आहे आणि मिरची घालून कांदा कांदा घालून घेऊ आणि टमाटा नंतर घालून. त्याची भाजी आता आहे. ही भाजी आता एवढी हे दिसत असेल तर हे एवढं लांब आहे. हे इथून एवढं लांब हे आहे. अर्धी कापून ठेवलेली आहे, अर्धी कापलेली आहे भाजी आणि हे एवढं लांब आहे. हे तर याला पडवळ म्हणतात. बंगाली लोक हे भाज्यांचं पीक जास्त काढतात. अहेरीच्या समोर एक खेडा आहे, तिथून हे आणलेले आहेत. खेड्यावर बाजार भरला होता. पडवळ, कोणी पडवळ म्हणतात याला, कोण तुम्ही काय म्हणता कळवा. तर अशी ही पडवळ कोवळा आहे. पण थोड्याशा बिया याच्यात आहे. हे अर्ध कापून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे. आणि हे आता कापून घेऊ आपण. तोपर्यंत कांदा इथे काय होतं. आता हे तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं आहे भाजी कशाची करता आपण. आता हे आपण तर हे असं कापलं की याच्यात बिया आहेत. या बिया काढून घ्यायच्या. अशा बिया आहेत त्याच्यात. त्या बियासुद्धा कोवळ्याच आहे, पण त्या काढून घेऊ आपण बिया. असं आहे. आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कोणी सालंही काढतात असे, पण ते सालं नाही काढले तरी चांगलं. कोवळेच आहे असे सालं. नख दाबून पाहायचं, असं नरम आहे. तर त्यामुळे बिया याच्यातल्या काढून घेऊ आपण, कापून घेऊ. आता हे बारीक कांदा इथे होत आहे. अशा प्रकारे आपण यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. बिया काढून घेऊ आपण याच्यातल्या काही. अशा बिया आहेत त्या. बियासुद्धा कोवळ्याचं आहे याच्यातल्या. पडवळ म्हणतात आणि दोडक्यासारखं लागते. हे नवीन भाजी. भरपूर प्रमाणात विटॅमिन असते याच्यात. सुक्की करायची हे. तेल कांदा तेल टाकून, जास्त तेल टाकून थोडंसं. आता हे कापून घेऊ आपण. कांदा होत आलेला आहे आणि एवढा टमाटा घालून घेऊ. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आधीच 2 पाण्याने धुवून टाकले आहेत. अशा कोवळा एकदम चाकून साध्या लहान चाकून सुद्धा याच्यात आपल्याला करता येतात. तर आता आपण हे कापून घेऊ इथे. तोपर्यंत कापेपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे. टोमॅटो याच्यात कमी केलेला आहे गॅस कमी केला आहे.
आणि हे कापेपर्यंत आपल्याला आज गोकुळ अष्टमी आहे आणि श्रावण सोमवार, श्रावणातला चौथा सोमवार आहे. सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला श्रावण सोमवारच्या. तसेच गोकुळ अष्टमी आज कृष्ण जन्माष्टमी, मग त्यानिमित्त सुद्धा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना गोकुळ अष्टमीच्या. आणि आपण कापेपर्यंत आता एक कृष्णाचं आणि महादेवाचं कापेपर्यंत आपल्याला वेळ आहे. आता भाजी कापेपर्यंत होईपर्यंत तोपर्यंत कृष्णाचं गाणं म्हणूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग तोच तोर चित्त तोर वाट रोखतो, वाट रोखुनी कुशाल रंग फासतो, रंगवूनी रंगाने गुलाल फासतो. हाय वाजली फिरून तीच बासरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी कृष्णा पुरेना थट्टा किती, कृष्णा पुरेना थट्टा किती, खडा घडाला मारू नको, खडा घडाला मारू नको. या राधेला अडवू नको, या राधेला अडवू नको. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमन हरे गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. कृष्ण भगवान की जय. त्या प्रकारे कृष्णाची आराधना करायची आपल्याला, महादेवाचं करायचं, कृष्णाचं महादेवाचं. हे भोळ्या शंकरा आवडतीला बेलाची, आवडतीला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोले. आता आपला कांदा झालेला आहे इथे आणि हे केलेलं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी घेऊन घेऊ आपण धुवायला. पाणी यात घालायचं नाही आहे, पण आपण दोडके धुतलेले होते हे पडवळ काय म्हणतात सांगा तुम्ही काय म्हणतात ते. हे धुवून ठेवलेलं आहे. होत आला आहे टमाटर. इथे लसण जिरं आल्याची हे केलेलं आहे, धना पावडर वगैरे टाकून. ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते आणि जास्त आहे त्यामुळे शिजली की कमी होते ती. छोट्या चमच्याने मी एवढं तिखट घेतलेलं आहे. धना पावडर पेस्टमध्ये आहे थोडी, पण थोडी घेतलेली आहे. थोडीशी तिखट, थोडं मिरची कमी घातली आपण, तिखट थोडं बरं घालायचं. जास्त असल्यामुळे एवढं मीठ असलं थोडंसं याच्यात झालेलं आहे. आता उरलेलं याच्यासोबत ठेवून द्यायचं. आता तिखट मीठ धना पावडर सगळं सोबत टाकून
आता मोठा केलेला आहे गॅस. तुम्ही बारीक पण चिरू शकता. हे जेवढे बारीक चिरता येईल. कोवळे आहे लवकर चिरतात मोठे. पाणी घालायचं नाही. तापीला तिखट लागलं आहे थोडंसं थोडी. आणि आता मिक्स करून घेऊ आपण हे. अशा प्रकारे जास्त तेल आणि कांदा टमाटर घालून सुक्की केलेली पडवळची भाजी. साधे दोडके आपले वेगळे असतात. हे अशा प्रकारे आपण हे पुसलेलं ताट खोलीवर घालून देऊ इथे. मोठा केला गॅस की इथे थांबायचा. थोडा शिपका भरायला पण थोडंसं जास्त फोडी आणि मोठा केलेला आहे. थोडंसं बिलकुल एवढं चालेल. म्हणजे भाजी पण जळणार नाही. पाणी झाकणावर ठेवलं की भाजी जळत नाही, खालून लागत नाही. मोठा गॅस केला तेवढं पाणी आपल्याला लागलं तर टाकून म्हणजे फोडी नरम व्हायसाठी. भाजी शिजेपर्यंत आपल्याला अजून एक कृष्णाचं गाणं होतं. रिमझिम पाऊस पडे सारिखा यमुनेला ग पूर चढे पाणीच होकडे बाई गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारिखा किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. रास के उचला रंग उचला रास के उचला रंग उचला आला आला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंद. एक वेळ बघून घेऊ आपण. आता भाजी झाली मिक्स करून टाकू. हात धुतलेले आणि बघून घेऊ आपण.
शिजत आहे, लवकर शिजते ते. एक वेळ होऊ देऊन मग पाणी टाकू आपण. सध्या त्यांना पाणी आहेच त्याच्यात टमाट्याचं वगैरे, त्यामुळे हे नंतर टाकू आपण लागेल. हरे रामा 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 हरे राम, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा होगी मगन. वो तो गले गले हरे गुन गाने लगी, महलों में पड़ी बन के जोगनी खली, मेरा रानी दीवाने चिल्लाने लगी. ऐसी लागी लगन, मेरा होगी मगन, ऐसी लागी लगन, मेरा होगी मगन. भाव भक्ति ने पूजते विश्वनाथा, मने रंग दे गीत गाता. भाव भक्ति ने पूजते विश्वनाथा. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों के चाह में बोलो, अंतर क्या दोनों के चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दरिद्र दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरिद्र दीवानी. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों के चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी. एक वेळ बघून घ्या, आपण हात धुतले आहे. तुम्ही सालं काढून सुद्धा करू शकता. तुम्ही सालं, आम्ही कवळ्याची करताना कवळ्याची जरी केली तुम्ही हे पाठ त्याची ते काढत नाही, चांगले असतात व्हिटॅमिन. आणि हे आता एवढं लसूण दबत आहे. थोडा आता पाण्याचा सुट्टा मारला तर एकदम लवकर नरम होणार. अशा प्रकारे स्वयंपाक करता करता आपल्या गोकुळाष्टमीचे कृष्णाचे गाणे झाले, महादेवाचे झाले. आवड आलेली आहे. मोठा केलेला आहे गॅस मी. मिक्स केल्यावर तुम्ही जास्त 10 वेळा उघडत नका.
कारण लवकर शिजते. 10 वेळा पण उघडत आहे म्हणून वेळ लागतो थोडा. थोडीशी मागच्या भागाने थोडंसं व्हायचं. कमी याच्यावर जर ठेवली तर अजून 5 मिनिट जास्त लागतात, पण वेळ लवकर चांगली नरम शिजली. जाडबुडाचीच कढई घ्या करताना, कारण त्यात लवकर खालून लागत नाही. राधा ही बावरी भाजी बघून घेऊ आपण. राधा ही बावरी, राधा ही बावरी, राधा ही बावरी. जास्त कुडी असल्यामुळे थोडं पाणी आपल्याला थोडं पाणी घालू आणि ते गरम केलं, थोडंसं गरम होऊ दे. चमच्याने सुद्धा मिक्स केली की अशी दबल्यासारखी होताची, म्हणजे होत आली. थोडंसं पाणी घालायचं, थोडीशी घेतली. नवीन भाजी आहे ही, करून बघा, क्वचित कुठे कुठे मिळते. आता एक बघू आपण काढून, झालं होतं. कोवळ्याची वगैरे लवकर शिजते, पण याला थोडा वेळ लागत आहे. पाट जर आपण हे काढलं असतं मागचा भाग तर अजून लवकर शिजली असते. ते सोलून घेतले असते आपण. पूर्ण कांदे टमाटे सगळे मिक्स झालेले या फोडींमध्ये.
आणि पाणीसुद्धा तेवढं पूर्ण लागलेलं आहे. आधी आणि नंतर मिळून तेवढ्या फोडी शिजायसाठी आपण चमच्यावर पाणी आधी घातलं होतं आणि म्हणजे एक वाटीभर, छोट्या वाटीभर पाणी त्याच्यात स्वच्छ धुतलेल्या ओल्या याच्यात टाकले आणि वाटीभर पाणी. जास्त भाजी असली, कमी भाजी असली तुमची तर बिलकुल या चमच्यावर पाणी घातलं झाकणावर पण आणि सालं काढलेले असले की आता चमच्याने तिच्यात आपण दाबून ठेवतो. चांगली शिजवून घ्यायची. झाला आता गॅस बंद करून. गॅस बंद केल्यावर 1 मिनिट राहू दे त्याच्यावर. मी तेवढा गरम याच्यात ते शिजवून. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. नंद भयो नंद गयो जय कन्हैया लाल की. नंद गयो नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे आणि काढून घेऊ आपण याच्यात. थंडी झाली की अजून थोडी नरम येते ती. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटो समारो मदन गोपाळ. छोटो समारो मदन गोपाळ. छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटो समारो मदन गोपाळ. छोटो समारो मदन गोपाळ. टी व्ही चालू आहे माझ्याकडचा आणि टी व्ही ते कृष्णाचेच गाणे लागले आणि तेच मी इथं गुणगुणत आहे. 1-2 गाणे कृष्णाचे. पीछे गाड आगे आगे गैया पीछे पीछे गाड. अशा प्रकारे करा आता तुम्ही पडवळची भाजी. अशा प्रकारे पडवळची भाजी